हास्याचा धमाका यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मंडळी, आपण पाहूया मजेशीर जोक्स. बायको: अहो तुम्ही कुठे आहे? नवरा: कुठे म्हणजे? 14 फेब्रुवारीची शॉपिंग करतोय ना. बायको: आया खरंच? मग माझ्यासाठी काय काय घेतलंय? नवरा: साबुदाणा आणि भगर. महाशिवरात्री नाही का ग? पृथ्वी म्हणाली चंद्राला, मी तुझ्यावर प्रेम करते. चंद्र म्हणाला, मग कशाला मरायला सूर्याभोवती फिरतेस? मी बायकोला म्हणालो, अगं ऐकतेस का? माझे नातेवाईक येत आहेत, पटकन काहीतरी बनव. बायकोने पटकन तोंड वाकडं बनवलं. विदेशों में औरतें सोते हुए पति का माथा चूमती है और हमारे यहाँ की औरतें कभी जेब टटोलती है तो कभी फोन चेक करते है. जर का सुनांना वाटत असेल की त्यांच्या सासरी त्यांच्या सासरच्यानी चांगली सून म्हटलं पाहिजे, तर तिला तिचं नाव चांगली असं ठेवावं लागेल. त्याच्याशिवाय होऊ शकत नाही. बायको उंच टेबलावर उभी राहून गाणं गात होती. अगर तुम मिल जाओ जमाना छोड़ देंगे हम. नवरा पाठवून बोलला, अगर तुम गिर जाओ तो दूसरी ढूंढ लेंगे हम. मुलगा: तुझा इतिहासचा पेपर कसा गेला? मुलगी: खूप वाईट होता पेपर, मला काहीच नाही आलं. मुलगा: का? माझा जन्म व्हायच्या अगोदरचे सगळे विचारले होते. एकदा एका युट्यूबरला कोर्टामध्ये फाशी शिक्षा होते. न्यायाधीश म्हणतो, तुमची काही आखरी इच्छा असेल तर सांगा. युट्यूबर म्हणतो, सर्वांनी माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करावा. एक मुलगा एका मुलीवर प्रेम करत असतो. मुलगा: माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तुझ्यासाठी मी काही करू शकतो. मुलगी: बघ, हां, खरंच काही करू शकतोस? मुलगा: हो, तू सांगून तर बघ. मुलगी: आम्ही गणपतीला गावाला जातोय, कोकण कन्याची 4 तिकीट कन्फर्म आणून दे. No, 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 no. मुलगी: अरे ऐक ना, मी तुला खूप लाईक करते. मुलगा: तू फक्त लाईक करतेस, मी तर कमेंट सुद्धा करतो. मुलगी: तू तर सिंगलच मारशील. मुलगा: तू काय घरच्यांना घेऊन मारणार आहेस का? पोस्टमॅन काका, तुमचा पत्ता नीट देत जा. तुमच्यापर्यंत पार्सल आणण्यासाठी बराच वेळ वणवण फिरावं लागतं. काका: कशाला वणवण केलीस? पोस्टाने पाठवून द्यायचं होतंस. बायको: अहो तुम्हाला माझ्यात सर्वात जास्त काय आवडतं? नवरा: जेव्हा तू झोपतेस. बायको: ते का? नवरा: कारण तेव्हा पूर्ण घर सायलेंट मोड चाललेलं असतं. आता निवृत्तीमुळे झोपेची वेळ वाढली आहे आणि झोपेची वेळ वाढल्यामुळे स्वप्नही रिपीट व्हायला लागलीत. काल तरी खरंच झाला. 2 स्वप्नांच्या मध्ये चक्क जाहिराती यायला सुरुवात झाली. एका निवृत्ताचे म्हणणे, गर्मी आने वाली है, अब सोना मुश्किल हो जाएगा क्योंकि रात में मच्छर घोंघो करेंगे और दिन में कुल्फी वाले पोपो करेंगे. बायको: तुम्ही श्रीमंत व्हा ना प्लीज, म्हणजे मग आपल्याकडे बंगला, गाडी, नोकर चाकर येतील. नवरा: श्रीमंत झाल्यावर पोरी माझ्या मागे लागतील. तुला 2-3 सवत पण येतील, मग ते चालेल का? बायको: अजिबात नाही. तुम्ही भिकारचोटच राहा, अजून भिकारी व्हा, पण श्रीमंत होऊ नका.
no, 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 no. मित्र, घरी भांडण झालं तर काय करतोस? नवरा, 3 स्टेप्स. मित्र, कोणत्या? नवरा, शांत राहतो. बायकोला सॉरी म्हणतो, तरीही चूक माझीच असते. मित्र, मग लग्न कशाला केलंस? नवरा, कॉमेडी लाईफ जगायला. आज सकाळी गणिताचे शिक्षक सायकल स्टँडवर भेटले. त्यांच्या पाया पडून तब्येतीची विचारपूस केली. निघताना सहज विचारलं, तुमचा मोबाईल नंबर असेल तर द्या. शिक्षक म्हणाले, 9,84,82,27,545 पुन्हा विचारणार होतो, पण तारांचा मार मिळाला असता. तर मंडळी, तुम्हाला माझे जोक्स आवडत असतील तर कमेंट करून सांगा. व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.